ದೇಶದ ಸಂಪತ್ತು ಮೋದಿ ಸ್ನೇಹಿತರ ಬಳಿ ಇವೆ ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದರು. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಪರ ರಾಯಬರೇಲಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರವನ್ನು ನಡೆಸಿರುವಂತಹ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ವಾರಣಾಸಿ ಸಂಸದರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿಲ್ಲ. ಜನರ ಕಷ್ಟ ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂತ ಮೋದಿ ವಿರುದ್ಧ ಆಕ್ರೋಶವನ್ನು ಹೊರಹಾಕಿದ್ರು. ಖಾಸಗೀಕರಣ ಕೆಟ್ಟದಲ್ಲ, ಆದರೆ ಮೋದಿ ದೇಶದ ಸಂಪತ್ತು 4-5 ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ನೀಡಿದ್ದು ಸರಿ ಅಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ರು. बड़े बड़े खरबपतियों को दे दे तो ठीक नहीं होता, क्योंकि आप देखिए तो आज जो देश का कोयला है इन्हीं के दोस्तों का, देश की बिजली है इन्हीं के बड़े बड़े खरबपति दोस्तों की, देश के बंदरगाह सारे इन्हीं के दोस्तों के, देश के तमाम कोल्ड स्टोरेज इन्हीं के दोस्तों के, देश के हवाई अड्डे इन्हीं के दोस्तों के। तो रोजगार कहां से बनेगा? देश की संपत्ति थी, सब पकड़ा दिया आपने, सिर्फ 4-5 लोगों को। अब एक यहां से रोजगार बनता था और रोजगार खेती से बनता था। जब खेती से कमा रहे थे तो खूब मजदूर भी रखते थे लोग, खेती में और भी कमाई होती थी, और सिर्फ मजदूरी नहीं, उससे और भी बनता था रोजगार। अब वो रोजगार भी बंद हो गया है। अब तीसरी जगह कहां से रोजगार बनता था? छोटे दुकानदारों से, छोटे बिजनेस। अब मान लो आपने मैन्युफैक्चरिंग का यूनिट खोल दिया, जो भी हो, चप्पल बना रहे, जूते बना रहे, कुछ और बना रहे, तो आपने वहां से रोजगार दिलवा दिए लोगों को। अब प्रधानमंत्री जी एक दिन उन्होंने तय किया कि वो नोटबंदी करेंगे। आपको कह दिया कि अपने सारे जितने भी वो नोट थे, उस समय 500 के नोट थे, याद नहीं है, 1000 का था शायद, जाइए बैंक में डाल दीजिए, सारा काला धन देश में आ जाएगा। आप सबने ये काम किया। मेरी बहनों ने जो छोटी मोटी बचत की थी, मुझे याद है मेरे बच्चों के एक मास्टर जी होते थे, और कितने वो संकट में थे उस समय। उन्होंने मुझे बोला कि मुझे तो मालूम ही नहीं था कि मेरी माता जी ने चुपचाप से तकिए के नीचे करती है। ಜಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ ನೋಡಿ. ಎಲ್ಲ ಕೇಬಲ್ಗಳಲ್ಲಿ ಈಗ ಲಭ್ಯ. ಸನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ 292, ಜಿಯೋ ಟಿವಿ 1334, ಯು ಡಿಜಿಟಲ್ 162, ಸಿಟಿ ಕೇಬಲ್ 51, ಜಿಟಿಪಿಎಲ್ 17, ಅಭಿಷೇಕ್ ಕೇಬಲ್ಸ್ 821, ರಾಕ್ ಲೈನ್ ಟೆಲಿಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ 51, ಶ್ರೀ ಬಸವೇಶ್ವರ ನಂಬರ್ 60, ವಿನಾಯಕ ಡಿಜಿಟಲ್ ನಂಬರ್ 53, ಇನ್ ಡಿಜಿಟಲ್ ನಂಬರ್ 896ರಲ್ಲಿ. ನಿಮ್ಮಿಸ್ತದ ಜಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ನೋಡಿ ಆನಂದಿಸಿ.